प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. देवाची स्तुती असो. आजच्या या सुंदरच्या सकाळी पुन्हा एकदा प्रभूचं महान वचन ऐकण्याची संधी परमेश्वरानं आणि सांगण्याची संधी सुद्धा प्रभूंनी दिली. याबद्दल प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. निर्गमाचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 12व्या वचनाकडे आज आपण लक्ष देणार आहोत. 11 आणि 12. त्या समयी असे झाले की मोशे आपले हात वर करी तेव्हा इस्रायलांची सरशी होई, व तो आपले हात खाली करी तेव्हा अमालेकीची सरशी होई. मोशेचे हात भरून आले तेव्हा त्याने एक धोंडा घेऊन मोशेच्या खाली ठेविला, व तो त्यावर बसला. आणि अहरोन व हूर यांनी दोन्ही बाजूनी त्याचे हात वर उचलून धरले, आणि सूर्य मावळेपर्यंत त्याचे हात स्थिर राहिले. भावांनो आणि बहिणींनो, या वचनातून युद्ध याविषयी आज आपण ऐकणार आहोत आणि आत्मिक युद्धाबद्दल आज आपण विचार करणार आहोत. प्रियजन हो, युद्ध हे मानवाचं आणि सैतानाचं आहे देवाच्या लोकांना. एफिसकरच्या पत्रामध्ये 6व्या अध्यायामध्ये 10 आणि 12 वचनामध्ये आम्ही पाहतो की आमचं युद्ध रक्त मांसाबरोबर नाही, तर आकाशातील दुरात्म्याबरोबर, सत्ताबरोबर आणि काळोखातील जो अधिपती सैतान याबरोबर आहे. भावांनो आणि बहिणींनो, या युद्धामध्ये प्रियजन हो, देवानं मोशेसारखे सेवक निर्माण केले. बायबल सांगतं देवाच्या लोकांनो, या ठिकाणी अमालेकीचं आणि इस्रायल लोकांचं युद्ध चालू आहे आणि त्या युद्धामध्ये विजय मिळावा म्हणून मोशे, अहरोन आणि हूर हे डोंगरावर जाऊन प्रार्थना करत आहे. मोशे देवाचा दास दोन्ही हात उंच करून देवाकडे मागणी करत आहे की देवा, या युद्धामध्ये आम्हास विजय दे. यावेळी निस्सी या शब्दाचा अर्थ विजयाचा झेंडा आहे. भावांनो आणि बहिणींनो, आज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही हरलेला असाल, निराशेच्या अवस्थेत असाल, वेगवेगळ्या गोष्टींनी, वेगवेगळ्या विचारानं तुमच्या जीवनामध्ये गोंधळ निर्माण झालेला असेल, परंतु आजच्या सुंदरच्या सकाळी देव मोशेसारखं प्रार्थना करणारा योद्धा परमेश्वर आज पाहत आहे देवाच्या लोकांना. मोशेमध्ये देवाचा पवित्र आत्मा होता, कारण पवित्र आत्म्याशिवाय आम्ही प्रार्थना नाही करू शकत. म्हणून पवित्र आत्म्यानं मोशेला आपले दोन्ही हात उंच करायला लावले देवाच्या लोकांनो. आणि बायबल सांगते देवाच्या लोकांनो, युद्ध देवाचं आहे. देवाच्या लोकांनो, बायबल असं सांगते देवाच्या लोकांनो, निर्गमाचं पुस्तक याचा 14वा अध्यायामध्ये 14वा अध्याय आणि 13 वचनामध्ये स्वतः परमेश्वर मोशे लोकांना सांगत आहे. देवाने मोशेला सांगितलं तेव्हा मोशे लोकांना म्हणतो की भिवू नका, स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते पहा. आणि ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहतात ते पुन्हा कधी तुमच्या नजरेस पडायचं नाही. परमेश्वर तुम्हासाठी लढेल. हालेलुया. तुम्ही शांत राहा. ख्रिस्ती लोकांना शेवटच्या काळामध्ये तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. भावांनो, बहिणींनो, आम्ही शांत राहा आणि प्रार्थनेत राहा. देवाच्या लोकांनो, परमेश्वर तुम्हासाठी लढेल. आपले दोन्ही हात या समयी तुम्ही जिथे जिथे असाल तिथे तिथे उंच हात करून प्रार्थना करायला सुरुवात करा. देव तुमच्यासाठी विजय घेऊन संपादन करण्यास परमेश्वर तयार आहे. देवाच्या लोकांनो, मोशे जोपर्यंत दोन्ही हात उंच करत होता, त्या बायबल सांगतं मोशेला देवाच्या लोकांना विजय मिळत होता. हालेलुया. हालेलुया. देवाच्या लोकांनो, पवित्र आत्मा वचन ऐकणाऱ्यावर देवाचा आत्मा परमेश्वर पाठवील. हालेलुया. प्रार्थनेशील जीवन जगणाऱ्यांना नक्कीच विजय मिळणार आहे. तुम्हाला कोणीच हारू शकणार नाही. देवाच्या लोकांनो, मोशेने दोन्ही हात उंच केले आणि देवाने इस्रायल लोकांना विजय दिलेला आहे. हालेलुया. भावांनो, बहिणींनो, दोन्ही हात उंच करणं म्हणजे प्रभूला पूर्ण शरण जाणं आहे. प्रभू कराव्या समर्थ आहे. प्रभूला लढू द्या. हालेलुया. परमेश्वर ज्यावेळेस लढतो त्यावेळेस देवाच्या लोकांना कोणीच हारू शकत नाही. देव बलाने नाही, हालेलुया, पराक्रमाने नाही, तर देव स्वतः आत्म्याने लढतो. हालेलुया. परमेश्वर म्हणतो की माझ्या आत्म्यानं कारसिद्धीस जाईल. भावनो बहिणींनो, शेवटच्या काळामध्ये बहिणी भावनं, युद्ध हे देवाचं आहे. देवाच्या लोकांना, आणि या युद्धामध्ये देवाने तुमची आणि माझी निवड केली यासाठी की कुठल्या तलवारीनं, कुठल्या भाल्यानं, कुठल्याही
गोष्टीने युद्ध जिंकता येणार नाही, पण युद्ध जिंकता येतं फक्त प्रार्थनेच्याद्वारे. हालेलुया. दावीद राजा, भावांनो बहिणींनो, ज्यावेळेस तो गल्ल्याताशी लढण्यासाठी गेला, तेव्हा त्याला युद्धाची कला काही माहिती नव्हती. तलवार कशी चालवायची हे काही सुद्धा माहिती नव्हतं. परंतु प्रियजनांनो, पवित्र आत्म्यानं त्याला मदत केलेली आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुम्हाला चालवेल, पवित्र आत्मा तुम्हाला युद्धामध्ये मदत करेल. पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन घ्या. प्रभूला विचारा, मी काय करू या युद्धामध्ये? देवाच्या लोकांनं, आत्मिक युद्ध हे आतून आहे. विचारावर विजय मिळवा. पवित्र आत्मा तुम्हाला प्रभूच्या सानिध्यात घेऊन जाईल. देवाचं मार्गदर्शन मिळवा. पवित्र आत्मा तुम्हाला येशूच्या जवळ घेऊन जाईल. हालेलुया. हालेलुया. प्रभूच्या बाजूने येशूनं वधस्तंभावरती जाऊन विजय संपादन केलेला आहे. हालेलुया. भावांनो बहिणींनो, एक मोशे सारखं जीवन जगणारा व्यक्ती देव आज पाहत आहे. देवाच्या लोकांनो, मोशे 80 वर्षाचा होता. देवाच्या लोकांनो, ज्यावेळी तो मरण पावला, 120 वर्षाचा होऊन तो मरण पावलेला आहे. एक मोशेचं लाईफ, प्रार्थनेशील लाईफ आज आपण जगणार आहोत देवाच्या लोकांनो, आणि युद्धामध्ये प्रभूसाठी उभं राहणार आहोत. हालेलुया. हालेलुया. रेखाला बा शांदारा बाला बारा बारा बा उरी बाला बा रेखांदारा बाला बारा बारा बा. प्रभू प्रार्थना करतो, जे कुटुंब प्रभुदेव बापा, जी मंडळी परमेश्वरा, माझ्या देव बापा आज युद्धामध्ये निराश झालेले आहे. माझ्या बापा, युद्ध कधी जिंकणार नाही अशी संकल्पना त्याच्या मनात झालेली आहे. प्रार्थना करतो प्रभू, विनंती करतो प्रभू, दोन्ही हात उंच करू त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. देव बापा, येशू त्यांना मदत कर. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना पाठव. माझ्या देवा, दोन्ही हात उंच करून विनंती करतो माझ्या देव बापा, की तुझ्या लोकास विजय दे. माझ्या देव बापा, तू आमचा यावे निसी आहे, विजयाचा झेंडा आहे. माझ्या बापा, प्रार्थना करतो, असे मोशेसारखे योद्धे तयार कर प्रभुदेवा, की जे गुडघ्यावर जाऊन त्या लोकांसाठी प्रार्थना करतील, जगातील लोकांसाठी प्रार्थना करतील. यांचं तारण झालं नाही राजा, ओ माझ्या देव बापा, त्यांना सोडवण्यासाठी मोशे तयार कर परमेश्वरा. आणि प्रभू, त्या नरकाच्या अग्नीतून परमेश्वरा लोकांना सोडव माझ्या देवा, की जे नरकाच्या वाटेला चाललेले आहेत. माझ्या देवा, प्रभू, अनेक लोकांचं तारणासाठी आम्ही प्रार्थना करतो परमेश्वरा, की प्रभू देव बापा, जे लोक ओ माझ्या देव बापा ज्या जगातल्या गोष्टीमध्ये हारलेले आहेत, माझ्या देवा, प्रभू त्यांना विजय दे. प्रभू त्यांना विजय दे. माझ्या देवा, ओ प्रभू येशू, विनंती करतो माझ्या देवा, जसं मोशेला युद्धामध्ये मदत केलीस माझ्या देवा, मोशेने दोन्ही हात उंच केले. हालेलुया. प्रभू, आज अशा मंडळ्या तयार कर माझ्या देवा, की ज्या दोन्ही हात उंच करून प्रभू देवा तुला शरण येतील. हालेलुया. आणि प्रभू विश्वासानं तुझ्याकडे प्रार्थना करतील, की प्रभू तूच कराव्या समर्थ आहे. माझ्या देवा, आमच्या जीवनातलं आत्मिक युद्धामध्ये आम्हाला विजय दे. माझ्या देव बापा, यासाठी की या युद्धामध्ये तुझ्यासाठी आम्ही सत्याचा ध्वज उभारू. माझ्या बापा, सहाय्य कर, मार्गदर्शन कर, आणि सर्व गौरव प्रभू येशू तुला घे. दे बापा, मान महिमा सर्व तुला देतो. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो म्हणून एक पित्या, आमेन. आजच बहिणी भावानो, तुम्हाला सर्वांना आव्हान आहे, की आजच दोन्ही हात उंच करून, गुडघे टेकून दोन्ही हात उंच करून प्रार्थना करा, सुरुवात करा. आजच यावे निसी परमेश्वर विजयाचा झेंडा तुमच्या जीवनामध्ये रोवल्याशिवाय राहणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त करो वाचली वचनाच्या द्वारे देव बाप सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू.